विरार पोलीस ठाणे हद्दीत गेल्या 6 महिन्यांपासून मोबाईल फोन हरवणे व मिसिंग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत होती। नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे देशातील विविध राज्यांमधून तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून एकूण 63 मोबाईल फोन शोधून काढण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे 13 लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले। गुरुवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द केले। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। माहितीनुसार विरार पोलीस ठाण्यात दाखल गहाळ आणि मिसिंग प्रकरणांच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल फोनचे IMEI क्रमांक व इतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले। त्यानंतर विविध राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये कार्यरत मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून या फोनचा माग काढण्यात आला। सातत्यपूर्ण तांत्रिक देखरेख आणि समन्वयातून पोलीस पथकाने सर्व मोबाईल यशस्वीरित्या हस्तगत केले। यामध्ये बरेच जे सामान्य नागरिक आहेत यांचे वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल गहाळ होतात, हरवतात किंवा काही चोरीला जातात वेगवेगळ्या मार्गाने। तर असे सर्व ज्या केसेस आहेत तर त्या केसेसचा पाठपुरावा पोलीस विभागाकडून सतत करण्यात येत असतो आणि हे करत असताना वेगवेगळे जी शोधण्यासाठीची उपाय आहेत किंवा साधनं आहेत त्या सर्व मार्गांचा पोलीस खात्याकडून उपयोग केला जातो। आणि हे करत असताना विरार पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि त्यांचं जे डिटेक्शन पथक आहे तर पूर्ण पोलीस स्टाफ आहे, त्यांनी अत्यंत मेहनतीने आज जे मोबाईल वगैरे शोधलेले आहेत तर त्यातले ज्यांचे गेलेले आहेत त्या सर्वांशी संपर्क करून आज इथे बोलवून छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्व मोबाईल त्यांचे परत दिलेले आहेत। किती मोबाईल देतात? टोटल 63 मोबाईल आहेत आणि साधारणतः याची 13 लाख रुपयांची जी हे आहे किंमत आहे ती होते। किती आरोपी ताब्यात घेतले? ताब्यात घेण्याची ती प्रोसेस वेगवेगळ्या याच्यातल्या आहेत, त्या माध्यमातून आम्ही ती करतो आहे। आता ते सर्व डिटेल्स यावेळेस सांगू। जनतेला काय आव्हान असेल? जनतेला आव्हान हेच आहे की आपले जे मोबाईल आहे, आज मोबाईल म्हणजे सर्व जे आपले आर्थिक आणि सोशल याचे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि अत्यंत जीवनावश्यक अशी गरज झालेली आहे। तर याचा अगदी काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वापर करावा आणि त्याच्या सुरक्षिततेची सुरुवातीची काळजी तर आपणच घेतली पाहिजे। अगदी जर हे झालं तर पोलीस विभाग आपल्या मदतीसाठी तत्पर आहे।